वर्ध्यामध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हा मोठा दावा केलेला आहे। अशफाक नावाच्या मुलानं एका मुलीला पळवलेलं आहे असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। मुलगी घाबरलेली असून ती आमच्या संपर्कात असल्याचा देखील दावा नितेश राणे यांनी केलेला आहे। दरम्यान नितेश राणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। वर्ध्यात देखील श्रद्धा वालवकर सारखं प्रकरण होण्याची शक्यता भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार। सर, वर्ध्यात देखील श्रद्धा वालवकर सारखं प्रकरण होऊ शकतं असं तुम्ही म्हणताय, नेमकं काय तथ्य आहे? वर्ध्यामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना अशी घडली आहे की एका मुसलमान मुलांनी एका हिंदू मुलीला प्रेम आहे म्हणून प्रेम प्रकरण म्हणून तिच्याशी पळून जाऊन लग्न केलं। जेव्हा तिच्या आई वडिलांनी पोलिसांकडे गेले तेव्हा पोलिसांनी प्रेम प्रकरण म्हणून हा विषय बाजूला ठेवला, पण पुढे जाऊन असं कळलं जेव्हा तिच्या आई वडिलांकडे तिचा मोबाईल सापडला तर तिच्या मोबाईलमध्ये तो मुलगा तिला धमकी देत होता की तू माझ्याबरोबर लग्न केलं नाही तर तुझे असलेले प्रायव्हेट व्हिडिओ मी स्प्रेड करीन किंवा मी लोकांना दाखवीन असं तिला घाबरवलं। तुझे नग्न फोटो सगळीकडे मी स्प्रेड करीन असे तिला घाबरवलं आणि आज ती भीतीच्या ह्याच्यामध्ये त्याच्याबरोबर आहे। ह्या संबंधित मी स्वतः DYSP पंडित आणि PIशी बोललो। त्यांचं तर असं म्हणणं होतं की अशी काहीच तक्रार नाही आणि मुख्यमंत्री आले म्हणजे मला सांगितलं नाही पण आई वडिलांना सांगितलं मुख्यमंत्री आले तरी आम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालणार नाही म्हणून ह्या बाबतीमध्ये आम्ही संबंधित पोलिसांशी बोलल्यानंतर आज सभागृहामध्ये हा विषय घेतला। माझी अपेक्षा एवढीच आहे की संबंधित मुलीला किमान 48 ते 72 तास तिच्या आई वडिलांकडे द्यावं जेणेकरून वस्तुस्थिती काय आहे, ती आज पण भीतीच्या वातावरणामध्ये आहे का, ती स्वखुशीने तिथे गेली आहे का, ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण त्या निमित्ताने बाहेर येईल। सर, हे एकच प्रकरण आहे, महाराष्ट्रात अशी अनेक लव्ह जिहादची प्रकरणं आहेत। तुम्ही वारंवार याच्याबद्दल आवाज उठवला, भविष्यात आणखी कशा पद्धतीने तुम्ही आक्रमक व्हाल? अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत। बघा, जसे तुम्ही उल्लेख केला श्रद्धा वालकरचं जेव्हा प्रकरण घडलं ते तिच्याबरोबर ती घटना घडल्यानंतर आज आपल्याला डोकं पकडत राहायला लागतंय आणि त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करायला लागतं। आमच्या हिंदुत्ववादी संघटनेचा प्रयत्न हाच असतो की वेळ गेल्या जाण्याच्या अगोदर अगर हा प्रकरण आपण थांबवू शकलो, ह्याच्याबद्दल अगर त्या मुलीला अगर आपण सुरक्षित करू शकलो तर असंख्य असे लव्ह जिहादचे प्रकरण घडणारच नाही। म्हणूनच त्या निमित्ताने आम्ही ह्या पद्धतीची जागरूकता सगळे हिंदुत्ववादी संघटना दाखवतो, त्या संबंधित पोलीस स्टेशनशी बोलतो। जेव्हा पोलीस स्टेशनकडून हे काही आमचे सडके आंबे असतात डिपार्टमेंटचे जे काही प्रकरण पुढे घेऊन जात नाही तेव्हा सभागृहाच्या माध्यमातून आमच्या गृहमंत्र्यांकडे ही माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो। खूप खूप धन्यवाद सर। आपण बघतोय की वर्ध्यात देखील श्रद्धा वालवकर सारखं प्रकरण घडू शकतं अशी शक्यता आता नितेश राणे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह सुशांत सावंत, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।